शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अजय चौधरी जी आपल्यासोबत आहेत. सर, आपल्याला उमेदवारी भेटलेली आहे शिवडी मतदारसंघाची. काय तयारी आहे? समोर मनसेचे नेते आहेत, ठाकरे वर्सेस ठाकरे दिसत आहेत. हे इथे ठाकरे वर्सेस ठाकरे हे दाखवलं जाते, परंतु इथे ज्यावेळी माझी उमेदवारी जाहीर झाली, मुंबईतले तुम्हाला माहिती आहे की 36 मतदारसंघामध्ये 35 मतदारसंघामध्ये तिरंगी, चौरंगी, कुठे पंचरंगी लढत आहे, वेगवेगळ्या पक्षाचे लोक लढत आहेत. पण इथे सरळ लढत आहे आणि जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांना आपला उमेदवार इथे देता आलेला नाही. हाच खरा म्हणजे शिवसेनेचा आमचा विजय आहे. हाच खरा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विजय आहे. कारण सत्ताधारी पक्ष इथे उमेदवार देत नाही आहेत आणि मग जे काय राजनीती केली गेली आहे ही कपटनीती आहे. हा लालबाग, परळ, शिवडी हा शिवसेनेचा गड आहे. बाळासाहेब नेहमी सांगत हे आमचं शिवसेनेचं शस्त्रागार आहे आणि ह्या गडावरती, या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावरती कुठेतरी आपला ताबा असावा याकरता केलेली कपटनीती तर राजकारण आहे. ही काय थेट जरी फाईट असली तरी ती खुल्या दिलाने केली गेलेली नाही. ती कपटनीतीने आपला उमेदवार न टाकता त्यांना पाठिंबा देऊन घडवण्यात आलेले. आपले मुद्दे काय नेमकी शिवडीमध्ये? शिवडीचं खरं म्हणजे हा इथला जो मतदारसंघ आहे हा श्रमिकांचा आहे, कष्टकऱ्यांचा आहे आणि इथले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते इथले जुन्या इमारती, इथल्या म्हाडाच्या इमारती, इथल्या पंतप्रधान प्रकल्पातल्या इमारती, इथल्या असणाऱ्या स्लममधला जो काही आहेत त्या झोपडपट्ट्या आणि यांचा पुनर्विकास होणं आवश्यक आहे. कारण आपल्याला माहीत आहे की पंतप्रधान अनुदान प्रकल्पातल्या इमारतींना मुळात पुनर्विकासाचं धोरणच नव्हतं. त्याचबरोबर 388 म्हाडा इमारतींना पुनर्विकासाचं धोरण नव्हतं. आपल्या ज्या उपकारप्राप्त इमारती आहेत यातला फक्त त्याची NOC रद्द करण्यापेक्षा म्हाडाकडे कुठलेही अधिकार नव्हते आणि म्हणून आम्हाला कायदा करा, याच्या पुनर्विकासाचं धोरण अंमलात आणा, या तीनही सुधारणा करा, उपकारप्राप्त इमारतींच्या कायद्याने मालकांच्या अधिकारांवरती चाप लावा, हे सतत मी मागत होतो, मी मांडत होतो विधानसभेत आणि त्याप्रमाणे मी समाधानी आहे की हे कायदे, याचे पॉलिसी बनल्या. उपकारप्राप्त इमारतींचा कायदा बांधला, विधेयक क्रमांक 41 जो बहुमताने पास झाला. त्याच्यासोबत PNGPच्या इमारतींचं धोरण 33/7 अन्वये जाहीर झालं पुनर्विकासाचं. म्हाडाच्या 388 इमारतींचं 33/24 अंतर्गत धोरण पास झालं. SRAचे रखडले प्रकल्प चालू करण्याकरता स्लमची अभय योजना जाहीर झाली आणि हे सगळं करण्यामागे मी मेहनत घेतली होती, याचं मला समाधान आहे. आणि इथल्या मूळ मुंबईकरांना, इथल्या कष्टकऱ्यांना स्वतःचं 500 चौरस फुटाचं घर असावं, स्वतःच्या मालकीचं असावं असं माझं स्वप्न होतं आणि आम्ही त्या जवळजवळ ते साकार करण्या इथपर्यंत आम्ही त्या सगळ्या धोरणात्मक निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडले असं मला स्वतःला वाटते. त्याचबरोबर 500 चौरस फुटापर्यंत घरांना मालमत्ता कर माफ ही जी काय उद्धव साहेबांनी ऐतिहासिक देणगी दिली मुंबईकरांना, त्यामुळे इथे असणारा मूळ मुंबईकर, इथे असणारा कष्टकरी याला 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर भरावा न लागल्यामुळे आज निदान ते सुखासमाधानाने राहत आहेत. आज या क्लस्टरमध्ये या 500 फुटाचं रूपांतर पुढे 550-600 फुटापर्यंत, अभ्युदयनगरचं आमचं तर 635-40 फुटाच्या वरपर्यंत जाणार. म्हणून यांच्या आशीर्वादाने मी विधिमंडळामध्ये जाणार लोकांच्या आणि मी पहिली मागणी कुठली करणार तर ही 500 फुटाची मर्यादा वाढवून आता तुम्ही 700 फुटापर्यंत करा आणि 700 फुटापर्यंतच्या मालमत्तांना मालमत्ता करातनं सूट द्या, अशा प्रकारची आग्रह मागणी मी करणार. म्हणजे या चुनावामध्ये आपण प्रमुख मुद्दे मांडताय, तर तुम्हाला वाटतं की रिझल्ट नंतर हे कळेल की खरी शिवसेना कोणती आणि खोटी शिवसेना कोणती? जनता नाही, हे कळायची, रिझल्टची वाट बघायची गरज नाही. खरी शिवसेना ही मातोश्री वर्णात चालते. खरी शिवसेना ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. कोणी सर्टिफिकेट द्यायची गरज नाही आणि ती तशीच अबाधित राहील. चंद्र सूर्य असेपर्यंत बाळासाहेबांची शिवसेना ही बाळासाहेबांचीच, उद्धव साहेबांचीच राहील. आम्हाला कोणाच्या प्रश्नपत्राची गरज नाही आणि आपली तयारी आहे हॅट्रिकची. जरूर.
माझी म्हणजे लोकांची तयारी आहे. अच्छा. मी निमित्त मात्र आहे, लोकांची तयारी आहे. लोक रॅलीमध्ये आपण पाहिलं तर प्रचंड संख्येने उतरतात, दिवसरात्र उन्हात फिरतात, माझ्या स्वागताकरता तयार असतात आणि स्वतःहून प्रचंड मेहनत महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी करतात आणि हॅट्रिक ही 100% शिवडी विधानसभेमध्ये होणार. धन्यवाद. कॅमेरा पर्सन प्रशांतसह नम्रता दुबे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.